सांगली शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गोरगरीब, कष्टकरी आणि मजूर वर्गावर अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप करत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार संभाजी अप्पा पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज भैया पवार यांनी केलं. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत काही ठिकाणी वैयक्तिक मालकीच्या जागांवरही कारवाई करण्यात आल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. कारवाई करताना सर्व निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही असा दावा नागरिकांनी केला. काही प्रकरणांमध्ये संबंधितांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहितीही समोर येते. मोर्चा दरम्यान गोरगरिबांवर अन्याय सहन केला जाणार नाही, अन्यायकारक कारवाई बंद करा अशा घोषणा देत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. गेल्या 3 दशकांपासून भाजपचे आमदार आणि खासदार सांगलीचं प्रतिनिधित्व करत असतानाही रस्ते, पाणी पुरवठा आणि अतिक्रमण यांसारखे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विकासाच्या नावाखाली केवळ दिखाऊ कारवाई केली जाते असा आरोपही करण्यात आला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. अतिक्रमण कारवाईची सखोल चौकशी करावी, अन्यायग्रस्तांना तातडीने न्याय द्यावा आणि पुढील कारवाई पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान या प्रकरणावर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुढील काही दिवसात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं. श्रीरामबाग येथे जी कारवाई झाली त्या संदर्भात मोठा मोर्चा घेऊन आलोय. कारण त्या ठिकाणी शहरातला सगळ्या प्रकारचा कष्टकरी वर्ग तिथं उपलब्ध होता. तिथं माथाडी बांधव होते, तिथं खोकीवाले होते, तिथं फास्ट फूडवाले होते, तिथं भाजीवाले होते, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे होते. एवढं सगळं असताना त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी नोटीस दिली ती नोटीसच मुळात कायदेशीर आहे का याचा आम्हाला प्रश्न आहे. कारण ती नोटीस फक्त 24 तासाची दिली आणि त्याच्यात शंका येणारी गोष्ट अशी की बरोबर तुम्ही शनिवार रविवार बघूनच का दिली. तुम्ही जर का सत्यम आहात तर ती नोटीस तुम्ही आम्हाला सोमवारी द्यायला पाहिजे होती. आम्हाला कोर्टात जायला किंवा तुमच्यासमोर म्हणणं मांडायला परवानगी द्यायला पाहिजे होती. आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. असं ठरवून तुम्ही शनिवार रविवारच का दिला. म्हणजे कोर्ट बंद, वकील नाहीत, तुम्ही स्वतः हजर नाही. म्हणजे याच्यामध्ये शंका येणारी गोष्ट आहे. ही ठरवून कुणाची सुपारी फोडली काय अशी आम्हाला शंका आहे. प्रशासन यामध्ये सामील आहे. कोण बिल्डर त्या जागेच्या मागं लागला याचं नाव आमच्याकडे आलेलं आहे. पुन्हा कुठल्या अधिकाऱ्याचे तिथं समोर 2-2 मजले त्या नवीन इमारतीमध्ये आहेत हे आमच्याकडे आले. त्या इमारतीला कोण फायनान्स करायला लागलाय हे आमच्याकडे आले. आणि त्या जागेवरती कुणाचा डोळा आहे हे सगळे गोष्ट आम्ही येणाऱ्या काळामध्ये उघडे करू. दुसरं रेल्वेला आमचं सांगणं आहे की तुम्ही म्हणताय तुमची जागा आहे, मग तुमचा रेल्वेचा ट्रॅक त्या RCT मॉल खालनं गेलाय, त्याला डोजर लावायची तुमची हिंमत आहे काय? पहिला त्याला डोजर लावा, मग आमच्या दारामध्ये या. आणि आज आमच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतोय की ह्या आयुक्त साहेबांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त प्रशासक राज्य म्हणून काम केलं. त्यांनी आमच्या सर्वसामान्यांच्याकडं, गोरगरिबांकडं, कष्टकऱ्यांकडं अजिबात बघितलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडलेले आहेत. मला आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगलीमध्ये आल्या या शहरातले सगळे व्यापारी, उद्योजक, कष्टकरी वर्ग, बिल्डर्स सगळेच्या सगळे तुमच्याकडे आले होते. त्यानंतर आज तागायत या शहराचा सर्वसामान्यांपासून मोठ्या लोकांपर्यंत 1 रुपयाचा उत्पन्न वाढेल असं तुम्ही कुठलं काम केलंय काय सांगावं. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की घरपट्टीचा विषय संपलेला नाही. तो आज ना उद्या डोकं वर काढणार आहे तो राक्षस. कारण त्याचा ठराव ह्यांनी ऑलरेडी करून ठेवलेला आहे. तो ठराव जर का विखंडित करायचा असेल तर पुन्हा शासनाकडे जायला लागतंय आणि शासनानं ते मान्य केलं तरच होतंय. हे आयुक्त साहेब आता थांबतील असं नाही. यांची कुऱ्हाड जसं गोरगरिबांवर पडणार आहे, कष्टकऱ्यांवर पडणार आहे, तसं सर्व मालमत्ताधारकांच्यावर यांची कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळं ह्या आयुक्त साहेबांना प्रशासन म्हणजे काय, या प्रशासनानं लोकप्रतिनिधींशी कसं समन्वय ठेवून काम करायचं असते हे जर का करायचं नसेल तर त्यांच्याशी आमचा संघर्ष हा होणारच. आम्ही आज गांधीगिरीच्या मार्गानं इथंपर्यंत आलेलो आहे. 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत गांधीगिरीच्या मार्गानंच आम्ही चालणार. पण लक्षात ठेवा, आम्ही क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापासून, स्मारकापासून सुरुवात केलेली आहे. आज क्रांतिसिंहांची जशी तुफान सेना होती आणि इंग्रज सरकाराच्या विरोधात टोकाची भूमिका घेत होती, त्या टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी आम्ही ती घेणार. आयुक्त साहेब जर का त्या दिवशी लोकांना, महिलांना, माता भगिनींना म्हणतोय मरा जावा, तर लक्षात ठेवा आयुक्त साहेब, आम्ही तुम्हाला उलटं आवाहन करतो.
मरण पत्करू, पण तुम्हाला शरण येणार नाही एवढं लक्षात ठेवा. आता ह्या शहरामधला सर्व कष्टकरी वर्ग, मध्यमवर्गीय आम्ही ह्या तुफान सेनेमध्ये जोडू. या शहराच्या बाहेरचा शेतकरी यामध्ये जोडू. या शहरातला प्रत्येक कष्टकरी वर्ग यामध्ये, प्रत्येक कष्टकरी संघटना यामध्ये जोडली जाईल. आणि 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या तुफान सेनेचं पहिलं आंदोलन ह्या सांगलीमध्ये होईल. त्यामुळं प्रशासनानं, आयुक्त साहेबांनी आणि 78 नगरसेवक ज्यांना ह्या जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की हे व्हायचं नसेल तर तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि याच्यावरती मार्ग काढा. आयुक्त साहेब जर का दम देत असतील की तुम्ही कारवाईच्या आडवा आला तर तुमच्यावरती कारवाई करू आणि तुमचं नगरसेवक पद रद्द करू, मग आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा अधिकार कुणाला आहे तर तो महासभेला आहे. आणि तोच सर्वोच्च, संविधानाप्रमाणे महासभा सर्वोच्च आहे. तुम्ही सगळ्यांनी हिंमत दाखवावी. 78च्या 78 जणांनी एकत्र यावं आणि आयुक्त साहेबांना त्या महासभेमध्ये प्रश्न विचारावा की या गोरगरिबांना विस्थापित करून तुम्ही या शहरामधली गुन्हेगारी वाढवणार आहे काय? या गोरगरिबांना विस्थापित करून या शहरामधली नशेखोरी तुम्ही वाढवणार आहे काय? या गोरगरिबांना विस्थापित करून या शहराचं तुम्ही सामाजिक आरोग्य बिघडवणार आहेत का? हा प्रश्न विचारायची जबाबदारी या 78 नगरसेवकांची आहे. आणि जर का ह्या दोघांनी मिळून ही कारवाई केली नाही तर ह्या दोघांना आमची तुफान सेना प्रश्न विचारल्याशिवाय आणि अडवल्याशिवाय राहणार नाही. हे आव्हान आज मी करतोय.